अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. 13 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर पर्यंत श्रावण मास असणार आहे. लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित असतो. आपण जास्तीत जास्त भगवान शंकरांची सेवा करत असतो. भगवान शंकरांच्या सेवेमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे तर ते शिवलीलामृत पारायण. काय होतं, आपण गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण, अगदी दुर्गा सप्तशती, स्वामी चरित्र सारामृत कधीही करू शकतो. पण ना श्रावण महिना म्हटलं तर ओढ लागते ती सगळ्यात आधी तर शिवलीलामृत पारायण करायची आणि दुसरं नवनाथ पारायण करायची. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृत पारायण कसं करावं, कुठल्या नियम अटींचं पालन आपण करू शकतो आणि करायला पाहिजे त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी शिवलीलामृत पारायण कोण करू शकतं, तर कोणीही शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करू शकतो. पारायण का करावं, तर लक्षात घ्या, आपल्याला जन्म देण्याचं काम हे ब्रह्मदेवाने केलंय. आपलं पालन करण्याचं काम हे भगवान विष्णूंच्या हातात आहे आणि आपल्याला मोक्ष देण्याचं काम हे भगवान शंकरांच्या हातात आहे. आपल्या आयुष्यातील दुःख, संकट, त्रास, गंडांतर, अडलेली कामं, इव्हन संतान प्राप्तीसाठी सुद्धा तुम्ही श्री शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करू शकता. हे पारायण करून काय होतं, तर हे पारायण करून तुमच्या आत्म्याचं शुद्धीकरण होतं, तुमच्या विचारांचं शुद्धीकरण होतं, की जेणेकरून आपल्याला खरं तर मोक्षाचीही प्राप्ती होते आणि आपले विचार आचार जेव्हा शुद्ध होताना तेव्हा आयुष्यातील बऱ्याच गोष्टी हळूहळू नक्कीच कमी होतात. प्रत्येक अध्यायाची फलश्रुती आहे. आपल्याला माहिती आहे की शिवलीलामृत ग्रंथातला 11वा अध्याय जेव्हा पठण करतो तेव्हा त्याला तो रुद्रपठण म्हटलं जातं, की रुद्रपठण केल्याचं फळ मिळतं आणि त्याला ब्रह्मानंदाची प्राप्ती होते. मग जर सगळंच शिवलीलामृत पारायण आपण पठण केलं तर आपल्या सगळ्याच इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. ताई मी प्रेग्नेंट आहे, मी पारायण करू शकते का? नक्कीच. ताई माझा 8वा महिना आहे, मी पारायण करू शकते का? नक्कीच तुम्ही पारायण करू शकता. फक्त एक सांगायचं आहे, सेवेचा अट्टहास नको. कुठलीही गोष्ट परफेक्ट करण्याच्या मागे जाऊ नका. मला करायचंच आहे, कारण ह्या क्षणात तुम्ही एक आई म्हणून स्वतःच्या बाळाची काळजी घेणे जगात सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही खुर्चीवर बसून पारायण करू शकता, पण अट्टहास नका करू कुठल्या पण गोष्टीचा करण्याचा. स्वतःचं शरीर साथ देतंय का ते बघा. अगदी तुम्हाला 2रा, 3रा, 4था, 5वा महिना असेल तर तुम्ही करू शकता. अगदी 8व्या महिन्यात पण पारायण चालतं केलेलं, पण स्वतःची काळजी घ्या. टेबल खुर्चीवर बसूनही तुम्ही पारायण करू शकता. आता पारायण कोणी करावं, पारायण का करावं ते समजलं. आता मी तुम्हाला सांगते की पूजा मांडणी कशी करायची. पारायणाला सुरुवात कधी करू शकता, तुम्ही श्रावण महिन्यात कधीही पारायण करू शकता. आता हे पारायण खरं तर शिवलीलामृत ग्रंथाचे 14 अध्याय आहेत. 15वा अध्याय आता त्याच्यामध्ये समाविष्ट झाला आहे. त्याचं पठण केलं तरी चालतं, नाही पठण केलं तरी चालतं. शिवलीलामृत ग्रंथाचं रोज एक एक अध्याय पठण करूनही तुम्ही पारायण करू शकता, किंवा रोज 2-2 अध्याय पठण करून तुम्ही 7 दिवसात पारायण करू शकता, किंवा तुम्ही 3 दिवसात पण पारायण करू शकता. तर हे 3 दिवसाचं पारायण कसं करायचं, तर तुम्ही 5 अध्याय जरी पठण केले, पहिल्या दिवशी 5, दुसऱ्या दिवशी 5 आणि तिसऱ्या दिवशी 4 अध्याय पठण करून तुम्ही पारायण करू शकता. ज्यांनी शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण केलं आहे त्यांना माहिती आहे, शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण अध्याय बरेच मोठे आहे. एक दिवसात जर तुम्हाला पारायण करायचं असेल तर तुम्हाला संपूर्ण वेळ पारायणाला बसावं लागेल. पूर्ण दिवस लागणार आहे तुम्हाला. होईल का तुमच्याकडनं? ओळीवरनं बोट ठेवण्यात अर्थ नाहीये. प्रत्येक अध्याय काय आहे, तो वाचून आपल्याला काय मिळणार आहे ना, हे महत्वाचं आहे. म्हणून वाचायचं म्हणून वाचू नका. तुम्हाला समजलं आपण पारायण किती दिवसात करू शकतो. आता हे पारायण आपल्याला पहिल्या दिवशी, आता आपल्याला माहिती आहे की अगदी गुरुवारीच पहिला दिवस आहे, म्हणजे श्रावण महिन्यातला पहिल्या दिवशीच गुरुवार आलेला आहे. तुम्ही अगदी गुरुवारी पारायणाला सुरुवात करू शकता. आदल्या दिवशी काय करायचं, महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाची पूजा करावी. त्यांना 108 बेलपान किंवा 11 बेलपान जेवढे असेल बेलपान तुम्ही अर्पण करू शकता. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला सेवेला आपल्याला बसायचं आहे. तुम्हाला माहिती आहे की भगवान शंकरांची उपासना करण्याचा सगळ्यात सुंदर काळ आणि सगळ्यात उत्तम काळ असतो तो प्रदोष काळ. म्हणजेच काय, की सूर्यास्ताचा 1.5 तास आधी आणि सूर्यास्तानंतरचा 1.5 तास. थोडक्यात काय, तुम्ही दुपारी 4 ते 7 वाजेपर्यंत संध्याकाळी तुम्ही पारायण करू शकता. आता काय होतं ना, तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर पण पारायण करू शकता, तुम्ही दुपारी पण पारायण करू शकता, 12 ते 12:30 मध्ये पण पारायण करू शकता. पण मी तुम्हाला सांगितलं की भगवान शंकरांचा उपासनेचा उत्तम काळ हा प्रदोष काळ असतो. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही त्या प्रदोष काळात रोज 2-2 अध्याय तुम्ही पठण करू शकता. तुमची इच्छा, तुम्हाला कशा पद्धतीने पारायण करायचं आहे.
अगदी तुम्ही दुपारी पण पारायण करू शकता. आता बघा, तुमच्या घरात जर तुम्हाला मांडणी करायची असेल, 7 दिवसाचं तुमचं पारायण आहे, तुम्हाला मांडणी करायची असेल तर एक चौरंग घ्यावं, त्याच्यावर पांढरं वस्त्र अंथरावं, शिवपिंडी तुम्हाला तिथे ठेवायची आहे. रोज शिवपिंडीवर अभिषेक करू शकता, उचलून ठेवली तरी चालते, किंवा मला फक्त देवाऱ्यासमोर बसूनच पारायण करायचं आहे. मग अशा वेळेस तुम्ही तुमच्या देवासमोर, म्हणजे आपल्या देवघरात भगवान शंकरांची शिवपिंडी असतेच, मग तिथेच तुम्ही ठेवा. फक्त देवपूजा करून तुम्ही पारायण करा, की जेणेकरून गणपती बाप्पाची पण उपासना होईल आणि भगवान शंकरांची पण उपासना होईल. आदल्या दिवशी भगवान शंकरांची उपासना केल्यावर दुसऱ्या दिवशी संकल्प करावा, कुठल्या कार्यासाठी तुम्ही शिवलीलामृत पारायण करत आहात. असा तुम्हाला जे काही तुमच्या इच्छा आहे त्या तुम्ही संकल्प करू शकता. नंतर मग तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही देवघरातच मांडणी करावी, नाहीतर मांडणी नाही केली तरी चालते. तुम्हाला ग्रंथ पठण करण्याच्या आधी भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक करावा, काय नाही, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा मंत्र जप केला तुम्ही तरी चालेल, किंवा तुम्हाला जे काही स्तोत्र मंत्र येतात ते पठण करावं. पण भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक करत असताना रुद्राभिषेकाचे सारखे सेवा नका करू. अगदी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय 108 वेळा तुम्ही पठण करू शकता. बेलपान असेल तर ते अर्पण करावं आणि तुम्ही संकल्प करावा. संकल्प करून झाल्यावर पारायणाला सुरुवात करू शकता. आता रोज दोन करणार असेल तर 7 दिवसात पारायण होतं, किंवा रोज नित्यसेवेसारखं रोज एक अध्याय पण पठण करू शकता. पण अगेन सांगते, नित्यसेवेसारखा एक अध्याय पठण करणार असेल तर 15 दिवस लागतील. मग 15 दिवसात काही नियम आहे जे तुम्हाला पालन करावं लागेल, किंवा पारायण काळामध्ये 7 दिवसाच्या पारायण काळामध्ये सारखी जरी सेवा केली तरी अडचण नाही. आता बघा, पारायण काळाची समजा आपल्याला सेवा करायची आहे, रोज दोन अध्याय, तर काय नियम अटी आहे. आता तर मला नाही वाटत कोणी या संपूर्ण श्रावणात मांसाहार करत असेल, कोणीच नाही, घरातही नाही, बाहेरही कुठेच नाही. दुसरं येतं, आणि जरी करत असेल तर त्या दिवसामध्ये, त्या 7 दिवसामध्ये तुम्हाला घरातही मांसाहार आणि बाहेरही कोणीच करायचं नाही अशी विनंती करावी. त्याच्याबरोबर दुसरं येतं की शक्यतो तामसी पदार्थ खाऊ नये, कांदा लसूण वर्ज्य करावं. तुम्ही भात चपाती खाऊ शकता, पण कांदा लसूण तामसी पदार्थ खाऊ नये असा नियम आहे. त्याच्याबरोबर आहे परान्न वर्ज्य. आता ताई रक्षाबंधनला मी माहेरी जाते, तर माहेरचं खाऊ शकता तुम्ही, पण बाकी कुठलं हॉटेलचं माहेरून मागवून खायचं नाही जर तुम्ही शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करणार असेल तर. कारण परान्नाने खूप जास्त आपल्याला दोष लागताय, सगळ्यांना माहिती, म्हणून शक्यतो परान्न वर्ज्य करावं. ब्रह्मचर्याचं पालन करावं. 7 दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. जर तुम्ही 3 दिवसाचं करणार असेल तर 3 दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. रोज एक अध्याय नित्यसेवेसारखा जरी पठण करणार असेल तर शक्यतो ब्रह्मचर्याचं पालन करण्याचा प्रयत्न करा. झोपण्याचे काय नियम आहे तर शक्यतो गादीवर झोपू नये. मग चादर, सतरंजी, बेडशीट याच्यावर तुम्ही झोपू शकता, किंवा तुम्ही दिवाणवर झोपू शकता. फक्त दिवाणवर गादी टाकून तुम्ही झोपू नका, बाकी तुम्ही साधं झोपू शकता. बाकी कुठले काही नियम नाही आहे. परान्न वर्ज्य आहे, झोपण्याचा असे काही नियम आहे. ताई मला बसता येत नाही, बिंदास टेबल खुर्चीवर तुम्ही पारायण करू शकता. झोपण्याचे नियम तुम्हाला सांगितले मी. त्याच्याबरोबर खाद्यपदार्थ तुम्ही शेंगदाणे, तुम्ही साबुदाणा, शेंगदाणे, भगर सगळं खाऊ शकता. फक्त कांदा लसूण वर्ज्य केलं तर उत्तमच, कारण तो तामसी पदार्थ आहे. आणि इतकं सुंदर आणि इतकं प्रभावी पारायण जर तुमच्याकडनं होत असेल तर ह्या गोष्टी वर्ज्य केल्या तरी काही होत नाही. शिवलीलामृत ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायाची वेगळी फलश्रुती आहे. मग सगळंच अध्याय पठण केला तर आपल्या सगळ्याच इच्छा पूर्ण होतील. आता उद्यापन कसं करावं, तर उद्यापन असं आहे की तुम्ही ज्या दिवशी, आज माझं 7 पारायण, ज्या म्हणजे 14 अध्याय पूर्ण झाले, 7व्याच दिवशी भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन तुम्ही सव्वा किलो तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे. कुठल्या पण ब्रँडचे घ्या, कुठले पण तांदूळ घ्या, आणि एक ज्याला आपण पांढरं वस्त्र म्हणतो किंवा काही ठिकाणी उपर्ण म्हणतात, तर उपर्ण आणि 1.25 किलो तांदूळ हे तुम्ही भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन अर्पण करावं. जर तिथे गुरुजी असेल तर त्यांना अर्पण करावं, नाही तर एखाद्या गरजूला तुम्ही दान करू शकता. यथाशक्ती दक्षिणा दान करू शकता, किंवा कोरडा सुद्धा तुम्ही गुरुजींना देऊ शकता. यथाशक्ती तुम्हाला ते उद्यापन करायचं. उद्यापनाचं काही नाही असं. आता घरात काय नैवेद्य दाखवायचा, तर माहिती आहे तुम्हाला की अगदी दही भाताचा नैवेद्य जरी भगवान शंकरांना अर्पण केला तरीही त्यांना तो प्रिय असतो. किंवा तुमची इच्छा असेल तर तुम्ही चुरम्याचे लाडू वगैरे करू शकता. म्हणजे उद्यापनाचं असं काही खूप नाही आहे. दोन अध्याय पठण केले आणि दानधर्म केले तरी आपलं उद्यापन होतं. ह्याच पद्धतीने तुम्हाला पारायण करायचं आहे. मी तुम्हाला सांगते ना की एरवी ना सगळ्या सेवा होता आपल्या, पण आहे ना शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण फार कमी आपल्याकडनं घडतं. आणि आता जर श्रावण महिना आला आहे, नाही ना काही, तर तुम्ही नित्यसेवेसारखे रोज एक अध्याय पठण करा. आता नित्यसेवेसारखे पठण करणार असेल तर काही नियम नाही, म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन केलं तर उत्तमच आहे, तुमची इच्छा. पण जर संकल्पयुक्त आहे ना की 7 दिवसाचं पारायण किंवा 3 दिवसाचं पारायण, 1 दिवसाचं पारायण,
मग तेवढे दिवस तरी तुम्हाला ते पाळायचं आहे. बाकी दुसरं काही नाहीये की रोज नित्यसेवेसारखं असेल एक 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 तर कांदा लसूण तुम्ही खाऊ शकता. पण मी तुम्हाला सांगेल ना की प्रत्येक अध्यायाची फलश्रुती खूप मोठी आहे आणि जेव्हा तुम्ही असं पारायण करत असं कुठलं पण असू दे तर तेवढे नियम अटी पाळावे. जर तुमची इच्छा नसेल तर कांदा लसूण पाळू नका. परान्न आता हे ना नित्यसेवे मध्ये असल्यामुळे ना खूप काही नियम अटी नाही याच्या की तुम्ही हेच पाळा तेच पाळा. आता पारायणाला कधी सुरुवात करावी? संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही कधीही पारायण करू शकता. संपूर्ण महिना आहे तुमच्याकडे. या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, मग आता आपल्याला माहिती असो की मासिक धर्म आधी सांगते, मासिक धर्म झाल्यावरच तुम्ही पारायणाला बसा किंवा मासिक धर्म जर अगदी तुमचा 29-30 ला असेल तर त्याच्या आधी तुम्ही पारायण करू शकता. कारण ना पारायण सुरू केलं आणि मासिक धर्म आला मग तो कोणीतरी वाचायला पण पाहिजे. बऱ्याच ठिकाणी असं पाहिलंय की मासिक धर्म आला मग ते 4 दिवस त्या ग्रंथाला कोणी बघतच नाही, असं नाही आहे. तो ग्रंथ तुम्ही शक्यतो पूर्ण कराचं. म्हणून पारायण करत असताना आपल्याला आपली तारीख माहिती असते मासिक धर्माची. तो येऊन जाणार किंवा तो येऊन गेल्यावर पारायण करा किंवा त्याच्या आधी जर तुम्हाला भरपूर वेळ असेल तर तेव्हा पारायण करा. तुमच्या मनावर आहे ते पारायण कसं करावं किंवा ते कधी करावं, पण पारायण आवर्जून करा. आपल्याला सगळ्यांना जास्तीत जास्त भगवान शंकरांची उपासना करायची आहे आणि मृत्यू हे अंतिम सत्य आहे. भगवान शंकर हे सांब सदाशिव आहे. ते भक्ताच्या खरं तर एका हाकेला धावून येतात, पण एक पाऊल आपलंही तेवढंच त्यांच्या प्रती टाकणं महत्वाचं आहे. आणि एवढा सुंदर योग जर जुळून आला आहे तर सेवा करायला काहीच हरकत नाही. आता ती कशी करणार आणि कोण कोण पारायण करणार आहे मला नक्की कमेंट करून सांगा. आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.